नमस्कार, हाऊसफुलच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. लहानपणासारखं निरागस दुसरं काही नाही. म्हणूनच लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा असं साकडं आपण देवाकडे कायमच घालतो. अशा या लहान वयात आपण अनेक कलागुण जोपासतो. आपल्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलूही पडतात आणि असंच या लहान वयात कलागुण जोपासण्याचं, आपलं व्यक्तिमत्व विकसित करण्याचं काम महाराष्ट्रातल्या बालनाट्य चळवळीने केलं. सध्याच आपल्या देशात बालदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला आणि म्हणूनच हाऊसफुलची टीम आजचं महाराष्ट्रातलं बालनाट्य चळवळीचं स्वरूप तुमच्यापर्यंत घेऊन आलेली. सुधाकर मरकर, सुलभा देशपांडे, गौरी केंद्रे, रत्नाकर मतकरी अशा रंगकर्मींनी आतापर्यंत बालनाट्य चळवळ जोपासली. तर डॉक्टर राजेंद्र चव्हाण, सूर्यकांत सराफ अशा रंगकर्मींनी कोकण, मराठवाडा अशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बालनाट्य चळवळ जोमाने सुरू ठेवली. तर मुंबईत असं बालनाट्य आणि बालनाट्य शिबिर याच्यात सातत्यपूर्ण काम करणारे रंगकर्मी म्हणजेच प्रवीण कुमार भारदे यांच्या संस्थेने नुकतंच काही बालनाटिकांचं सादरीकरण केलं. साथ घालती नव्यान केली, मस्त मस्त बिनधास्त दोस्त हे हसू खेळू नाचू, टाळ्यांच्या गजरात बोलूया हॅपी बर्थडे टू यू. जिंदाबाद इन्किलाब जिंदाबाद. अजय देवगण, तुम्ही इकडे कशा आलात? पिक्चर टॉप झाली वाटतं. वा, बाळा, तू आलायस ना, तुझ्यामध्ये मोठा आत्मविश्वास आहे. पण जर महाराजांना हसवलं नाही तर फासावर जावं लागेल. घाबरला फासाला घाबरायला मी काय तुम्हाला असल्या देशाला डरपोक वाटलं काय? मी हिंदुस्थानाचा बच्चा आहे. फासाला घाबरणं हे हिंदुस्थानाच्या रक्तात नाही. भगतसिंग, राजगुरु, मंगल पांडे अशा क्रांतिकारांची परंपरा आहे आमच्या देशावर आणि मला डरपोक म्हणतात. हा, उद्या सकाळचा आपण त्यांच्यावर जो हल्ला करणार आहोत तो हल्ला झाल्यानंतर मला यांच्याशी स्फोट घ्यायचा आहे. स्फोट कसले घेताय? इथे लोक आपली जंगल उद्ध्वस्त करतात स्फोट करून. पण मला वाघीण बाई बरोबर व्हायचं नाही. पण मी करणार खल्ला. काय करणार? मी करणार खल्ला. अरे देवा. या बालनाटिकांचं लेखन आणि दिग्दर्शन स्वतः प्रवीण कुमार भारदे यांनी केलं होतं. त्यांच्याच संस्थेने आयोजित केलेल्या बालनाट्य शिबिरांमधून या मुलांची निवड करण्यात आली होती. या लहान मुलांचा या नाटिकांमधला आत्मविश्वास आणि सहभाग हा खरोखरच कौतुकास्पद होता. मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांना एक व्यावसायिक स्टेज मिळावा. शालेय पातळीवरती ती मुलं नाटकांमध्ये, गाण्यांमध्ये काम करत असतातच, पण त्याच्या उलट की व्यावसायिक रंगभूमीवर काम करण्याचा त्यांना अनुभव मिळावा आणि त्या त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, सभादिटपणा, स्टेज डेअरिंग, शब्दांचे उच्चार अशा अनेक गोष्टींसाठी आम्ही ही बालनाट्य शिबिरं भरवत असतो. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आलेला आहे. आजपर्यंत माझ्या माता अनसुया या संस्थेनं 2180 प्रयोगांची मजल मारलेली आहे. अंगावर येतात गोळ्या लागल्या, जखम झाली. माझं हे आव्हान आहे की मोठ्या कलाकारांनी सिनेमे करावेत, चित्रपट करावेत, सिरियल करावेत, इवन इंटरनॅशनल फिल्म सुद्धा कराव्यात. पण आयुष्यात एकदा तरी व्यावसायिक कलावंतांनी, जो खूप मोठा स्टार आहे, ज्याच्यावर लोक येतात, ज्याच्या नावावरती उड्या पडतात किंवा तिकिटाचं बुकिंग होतं, सो कॉल्ड असे जे स्टार असतील, आयुष्यात एकदा तरी लहान मुलांच्या बरोबर किंवा एकदा तरी बालनाट्यात काम करावं. वाका जरा, थोडी वाकायची सवय लावा.
सदान कदा आपल्या असे उभे राहतात. सेवकात का काय मस्करी आहे? आज अनेक शहरांमध्ये सुट्टी पडली की विविध बालनाट्य शिबिरांचं आयोजन होताना दिसतंय. पण ही शिबिरांमधली संख्यात्मक वाढ खरोखरच बालनाट्य चळवळीला पोषक आहे का? चला तर याबद्दल जाणून घेऊया जाणकारांकडून. जेव्हा आपण प्रशिक्षण घेत असतो अनेक ठिकाणी आपल्याला असं दिसतं की एक नाटकाचं पुस्तक आणलं, 2 दिवस 2 गेम घेतले का लगेच आपण नाटकाचं पुस्तक घेऊन मुलांना नाटक बसवायला सुरुवात करतो. हे प्रशिक्षण नव्हे. तर त्याला नुसत्या एका रोलचा अभ्यास न येता अनेक रोलचा अभ्यास तो कसा करू शकेल? एखादं कॅरेक्टरायझेशन करताना ते कॅरेक्टरायझेशनचा अभ्यास कसा करता येईल? एखादा रोल करताना त्या रोलसाठी त्याला काय काय अभ्यास करावा लागेल? त्या रोलसाठी त्या मुलाचं पोश्चर कसं असलं पाहिजे, त्याचा चेहरा कसा असला पाहिजे, चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन उत्तम येण्यासाठी किंवा चेहरा एक्सप्रेसिव्ह होण्यासाठी कुठले तुम्हाला फेशियल एक्सरसाइजेस करायला हव्यात किंवा तुमचा आवाज तुम्ही कसा वापरायला हवा नाटकासाठी, त्याचे चढ उतार कसे केले पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींचं किंवा तुम्हाला एखाद्या कॅरेक्टरसाठी तुमचं पोश्चर कसं निर्माण करायला पाहिजे, म्हणजे तुमची बॉडी लँग्वेज तुम्ही कशी वापरायला पाहिजे, त्याच्यासाठी शरीरावर तुम्हाला काय काय संस्कार केले पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टींचं जे प्रशिक्षण आहे ते तिथे जाऊन जर शिबिरात मिळत असेल तरच ते शिबिर मी असं म्हणते की शास्त्रशुद्ध आणि शिस्तबद्धच असू शकतं. शिक्षक म्हणून त्याच्याकडे जी एक जादू असायला हवी, त्याच्याकडे एक मॅजिक असायला हवी आणि त्याचबरोबर ती मॅजिक अत्यंत सायंटिफिक अप्रोचची असली पाहिजे. तरच ही मुलं त्याच्यासमोर बसतात, त्या शिक्षकाला प्रतिसाद देतात, त्या शिक्षकाला आपल्या मनामध्ये स्थान देतात. आणि असं होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते की त्या शिक्षकाला नैतिक अधिष्ठान असावं लागतं. म्हणून दरवेळी कसं होतं, बालनाट्याची शिबिरं जाहीर होतात, सुरू होतात, पण पालकांनी हे जाणीवपूर्वक बघायला हवं की आपण कुठल्या शिक्षकाकडे हे बालनाट्य शिकण्यासाठी आपले पाल्य पाठवतो आहोत. एखाद्या शिल्पकाराप्रमाणे लहान मुलांच्या व्यक्तिमत्वाला आकार देत बालनाट्य चळवळीचं काम जोमाने सुरू ठेवणाऱ्या सर्व रंगकर्मींना आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा.